नमस्कार द्राक्ष बागायतदार बंधूंनो, ग्रेप मास्टर या आपल्या आवडत्या अशा यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत। मित्रांनो, दरवर्षीपेक्षा ह्या वर्षी ऑक्टोबर हिटचा तडाखा अतिशय तीव्र प्रमाणामध्ये सगळ्याच महाराष्ट्रामध्ये झालेला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। दरवर्षी ऑक्टोबर हिट आल्यावर थोडा उबदारपणा जाणवायचा, परंतु आता जर आपण बघितलं असेल तर दुपारी प्रखर सूर्यप्रकाश, त्याचबरोबर 30, 32, 34, 35, 37 डिग्री पर्यंत तापमान, यामुळे संपूर्ण अंगाची काहिली होते आणि त्यामुळे या वर्षीची ऑक्टोबर हीट फार मोठ्या प्रमाणामध्ये द्राक्ष इंडस्ट्रीमध्ये किंवा इतर क्रॉपमध्ये उलथापालथ करू शकते असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। मित्रांनो, आधीच ह्या वर्षी महाराष्ट्रामध्ये सर्वच द्राक्ष विभागामध्ये कमी पाऊस झालेला आहे। याचबरोबर कमी पावसामुळे खरीपाचा हंगाम जो मका असेल, सोयाबीन असेल, हा जवळजवळ 50% किंवा त्याच्यापेक्षा जास्त प्रमाणामध्ये कमी झालेला आहे। त्याचबरोबर रब्बीची देखील शाश्वती राहिलेली नाही आहे। त्याचबरोबर आहे त्या द्राक्ष पिकाला जवळजवळ 20% फटका बसू शकतो। काही ठिकाणी छाटणी करण्यासाठी सुद्धा बाग नाही आहे, काही ठिकाणी छाटणी केलेली आहे परंतु विहिरीने तळ गाठलेला आहे आणि पाणी केव्हा कमी पडेल, 1 महिन्यानं पाणी कमी पडेल की 2 महिन्यानं पाणी कमी पडेल याची कुठलीही गॅरंटी द्राक्ष बागायतदाराला राहिलेली नाही। अशी परिस्थिती कमीत कमी 20-25% विभागामध्ये आहे। थोडक्यात महाराष्ट्रामध्ये नाशिकमध्ये चांदोड विभाग असेल किंवा सांगली, कवठे महाकाळ, जतचा विभाग असेल, काही बिजापूरचा भाग असेल, बऱ्याच ठिकाणी पावसाअभावी रब्बीचं पीक तर हातचं जाणार आहे, करू शकत नाही आहे। त्याचबरोबर शेततळं देखील पूर्णपणे भरायला देखील पाणी नाही आहे, विहिरींनी तळ गाठलेलं आहे आणि अशा या गडबडीमध्ये जे धरणं काही ठिकाणी भरलेले आहे त्या धरणांचं रोटेशन पूर्वी 4 रोटेशन येत होते, तिथे फक्त 2च रोटेशन मिळतील। बाकीचं पाणी हे रिझर्व राहील, पिण्यासाठी राखीव राहील आणि ह्यामुळे इथून पुढं द्राक्ष शेती करताना फार मोठा फटका 20 ते 25% क्षेत्राला बसू शकतो असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। मित्रांनो, याचबरोबर आपण काही प्रमाणामध्ये काही ठिकाणी सेन्सर बेस इरिगेशन मॅनेजमेंट करतोय, अतिशय चांगली गोष्ट आहे। त्याच्यात चांगलं वाईट याच्याबद्दल मला काही म्हणायचं नाही आहे, परंतु आज ज्या बागा 20 ते 30 दिवसाच्या दरम्यान आहे त्या ठिकाणी बागांना पाणी कमी पडतंय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। मित्रांनो, आज 30 दिवसाची जी बाग असेल तिची पूर्ण कॅनोपी घडाच्या पुढे 10-12 पानं झालेली आहेत, 40-40, 50-50 फुटवे तिथे आहेत, पूर्ण फुल कॅनोपी आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। जितकी जास्त कॅनोपी तितकं जास्त पाण्याचं पाना वाटे उत्सर्जन, त्याला इव्हॅपो ट्रान्सपिरेशन असं म्हणतो, ते मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे। ह्याच फ्लॉवरिंग स्टेजमध्ये पाण्याची गरज देखील झाडाची मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे। त्याचबरोबर उन्हाचा तडाखा आणि कूलिंग सिस्टीमसाठी, एवढं झाडाची सिस्टीम कूल करण्यासाठी, अपटेक होण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये जास्त कॅनोपी, जास्त पाण्याची गरज, कमी कॅनोपी, कमी पाण्याची गरज असंही सूत्र आहे। त्यामुळे या ऑक्टोबर हिटमध्ये कमी पाण्यामध्ये अनेक अडचणींचा सामना आपल्याला करावा लागणार आहे। याचबरोबर मित्रांनो, पाऊस कमी झाल्यामुळे आपल्या गल्लीच्या मधोमध जिथे ट्रॅक्टर चालतो त्या 2 टायरच्या मध्ये जवळजवळ सर्वच जमिनी ह्या भेगाडलेल्या आहेत। त्यामुळे खालच्या बाजूने ह्या उष्णतेमध्ये खालच्या खोलीवरची जी पाण्याची लेवल आहे, आर्द्रता आहे, ती मोठ्या प्रमाणामध्ये इव्हॅपो ट्रान्सपिरेशन किंवा इव्हॅपोरेशन होऊन, बाष्पीभवन होऊन जमिनीतला ओलावा देखील फार झपाट्यानं घटत आहे। सगळीकडे तापमान वाढलेलं आहे, त्याचबरोबर पाण्याची गरज देखील वाढलेली आहे। त्याचबरोबर फेलफूट काढणे, पानांची गर्दी कमी करणे, घराच्या मागचं पुढचं पान काढणे, अतिरिक्त फुटी कमी करणे किंवा काही ठिकाणी शेंडा टॉपिंग करणे, अशा ह्या कामामध्ये आपण वेलीला जखमा करत असतो आणि ह्या जखमा वाटून सुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा लॉस होऊ शकतो असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। याचबरोबर एकंदर असं सर्व वातावरण असताना द्राक्ष बागायतदार देखील पाणी जपून वापरा, पाणी जपून वापरा ह्या मंत्राचा उद्घोष करत आपण देखील अतिशय कमी पाण्यामध्ये आत्तापर्यंत द्राक्षाला, आपल्या प्लॉटला पाणी देत आहेत। खरंच द्राक्ष पिकाच्या, द्राक्ष वेलीच्या गरजेपेक्षा कमी पाण्यामध्ये आपण त्या वेलीला ठेवत आहोत आणि त्याचा फटका पुढे जाऊन नक्कीच आपल्या बागेला बसू शकतो। मित्रांनो, अशा पद्धतीने कमी पाण्यामध्ये आपण द्राक्ष शेती करायचा प्रयत्न करतोय
याचबरोबर या सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्या द्राक्षाची स्टेज देखील अतिशय झपाट्याने येत आहे. पूर्वी 40-45 दिवसाला सेटिंगमधून रान बाहेर पडायचं, 35 दिवसाच्या पुढे दोडा अवस्था यायची, परंतु आता दोडा अवस्था 30-31-32 दिवसाला सुरू होत आहे आणि 40 दिवसापर्यंत आपली सेटिंग अवस्था पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे कमीत कमी 5 ते 10 दिवस स्टेजेस ह्या अर्ली येत आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही मित्रांनो. आणि एकंदरीत या सगळ्या गोष्टीचा इम्पॅक्ट आपल्या द्राक्षाच्या क्वालिटीवर होऊ शकतो. सगळ्यात महत्त्वाचं आपल्या द्राक्ष वेलीवरती, आपल्या द्राक्ष पिकावरती काय दुष्परिणाम होतील ते आपण बघूया. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या द्राक्षाची साईज इथे मार खाऊ शकते, साईज कमी राहू शकते. त्याचबरोबर दुसरा जो धोका आहे तो म्हणजे आपल्या मालाची TSS गर टिकवण क्षमता ही कमी राहणार आहे. तिसरी गोष्ट म्हणजे आपल्या मालामध्ये चांगली शुगर येण्याऐवजी मालामध्ये पिचकेपणा हा वाढू शकतो. याचबरोबर आपला माल लवकर काढणीस येऊ शकतो. 8 ते 10 दिवस, 15 दिवस माल लवकर काढणीस येऊ शकतो. मित्रांनो, अल निनोचा प्रभाव, जागतिक तापमान वाढ किंवा ग्लोबल वॉर्मिंग, कमी पाऊस या सर्व गोष्टीमुळे आपल्या द्राक्ष इंडस्ट्रीवरती, द्राक्षाच्या क्वालिटीवरती फार विपरीत परिणाम होऊ शकतात. तर मित्रांनो, ह्या सर्व एकंदर परिस्थितीमध्ये कमी पाण्यात द्राक्ष पीक निघू शकेल याची शाश्वती नाही आहे. परंतु तुम्ही द्राक्ष पीक केलेलं आहे तर तुम्हाला भरपूर द्राक्षाला पाणी देणं अत्यंत गरजेचं आहे, हे मी तुम्हाला इथे सांगू इच्छितो. यामध्ये तुमची मध्यम जमीन असेल तर तुम्हाला 8 ते 10 तासाचं एक इरिगेशन अतिशय महत्त्वाचं आहे. भारी भक्कम जमीन असेल तर तुम्हाला 12 ते 14 तासाचं इरिगेशन अत्यंत गरजेचं आहे. कालच आमची काही शेतकऱ्यांबरोबर चर्चा झाली असताना सलग 10-20 तास देऊन देखील काळ्या खोल जमिनीमध्ये पाणी आडवं न पसरता ज्या पद्धतीनं हलक्या जमीन, मुरमाड जमीनमध्ये पाणी सरळ खाली जातं गाजराच्या आकारात, त्या पद्धतीनं काळ्या जमिनीमध्ये देखील पाणी सरळ खाली जात आहे. वरबा फुटून पाणी बाहेर येत नाही आहे, कारण फार मोठा स्ट्रेस हा जमिनी भेगाडलेला आहे. त्यामुळे फार मोठं पाणी देण्याची गरज आपल्या द्राक्ष पिकाला आहे मित्रांनो. यामध्ये हलक्या जमिनीमध्ये फ्लड इरिगेशन केलं तरी चालणार आहे किंवा तिथे तिसऱ्या दिवशी 4-5 तास पाणी देणं गरजेचं आहे. मध्यम जमिनीमध्ये तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की 8 ते 10 तास पाणी देणं गरजेचं आहे. आणि भारी भक्कम जमिनीमध्ये 12-14 तासाचं एक इरिगेशन एकदा तरी आपल्या जमिनीची, आपल्या वेलीची तहान भागवणं अतिशय महत्त्वाचं आहे मित्रांनो. जमिनीच्या प्रकारानुसार पाण्यामध्ये कशा पद्धतीनं एक मोठं इरिगेशन देणं गरजेचं आहे, ती काळाची गरज आहे, ती वेलीची अत्यंत नितांत गरज आहे. आणि चांगल्या गुणवत्तेसाठी चांगलं मोठं इरिगेशन देणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. परंतु आता ज्या ठिकाणी मुळातच पाणी कमी आहे, खरंच त्यावेळी तिथं स्ट्रेसमध्ये आहेत, त्यांचंही नियोजन करून घेणं, त्यांनाही शेवटपर्यंत पोचवणं, त्यांचाही माल हार्वेस्टिंगपर्यंत घेऊन जाणं हे आमचं कर्तव्य आहे असं मी समजतो. आणि कमी पाणी जिथं असेल त्या ठिकाणी मात्र आपण काल परवा जसं करत होतो, मागच्या वर्षी जसे सरळ आपण काम करतो तसं न करता आपल्याला आपल्या प्लॅनिंगमध्ये, स्ट्रॅटेजीमध्ये बदल करून घेणं अत्यंत आवश्यक आहे. तर मित्रांनो, तुमच्याकडे कमी पाणी असेल तर अजिबात घाबरू नका. मी जे काही सांगतोय त्या उपाययोजना तुम्ही नक्कीच तुमच्या प्लॉटमध्ये त्याची अंमलबजावणी करा आणि कमी पाण्यामध्ये कशा पद्धतीनं चांगलं उत्पन्न घेता येईल ते मुद्दे आपण आता बघूयात. मुद्दा नंबर 1 मित्रांनो, आता आपल्याला ड्रीप संच जो आपण 1 ते 1.5 फुटावरती बांधलेला आहे तो आपल्याला खाली जमिनीवरती सोडून घ्यायचा आहे. तत्पूर्वी आपल्याला ड्रीपच्या खाली, इथं ड्रिपर आहे, त्या ड्रीपच्या खाली आपल्याला 4 बोटाचा खोल खड्डा करून त्या ठिकाणी आपल्याला चांगलं कोकोपीट, चांगलं धुतलेलं कोकोपीट घ्यायचं आहे. क्लोराईड असलेलं कोकोपीट तिथं घ्यायचं नाही आहे. चांगलं कोकोपीट ह्या बाजूला अर्धा किलो आणि ह्या बाजूला अर्धा किलो, म्हणजे एका वेलीसाठी 1 किलो कोकोपीट आपल्याला त्या ड्रिपर खाली 1 बाय 1 बाय 1 म्हणजे 1 स्क्वेअर फीट, 1 फूट लांब, 1 फूट रुंद आणि 1 फूट लांब रुंद अशा ठिकाणी अर्धा किलो कोकोपीट आपल्याला बसवायचं आहे. याचबरोबर मित्रांनो, आपल्याला ह्युमिड बेस, पाणी धारण क्षमता टिकवण्यासाठी ह्युमिड बेस आपल्याला 10 लिटर एकरी ड्रीपमधून द्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला चांगलं गनी बॅग, जुनं साखरेचं बारदान भंगारमध्ये मिळतं, ते साखरेचं बारदान या ड्रीपवरती अंथरायचं आहे. चांगलं ओलं करायचं आहे आणि त्या ड्रीपवरती अंथरायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्यावरती आपल्याला चिपटाची किंवा गवताची मल्चिंग करायची आहे. पूर्ण भोत
आपला ह्या मल्चिंगनं झाकायचा आहे। अशा पद्धतीनं आपल्याला एक चांगला बेस भोवतावरती अतिशय चांगला आच्छादन, सर्वात खाली कोकोपीट, त्याच्यानंतर ड्रीप, त्या ड्रीपमधून आपल्याला 10 लिटर एकरी ह्युमिड बेस द्यायचं आहे। त्याच्यानंतर त्याच्यावरती आपल्याला गनी बॅग किंवा एक चांगलं पोतं, एका झाडासाठी एक जुनं बारदान पोतं भंगारमधून आपल्याला घेऊन ते ओलं करून तिथं अंथरायचं आहे वरती। त्याच्यानंतर वरती पूर्ण भोवतावरती आपल्याला चिपट किंवा गवताची मल्चिंग करायची आहे। अशा पद्धतीचा जर बेस तुम्ही केला तर तुमची कमीत कमी 60% पाण्याची बचत होणार आहे। त्याच्यानंतर मित्रांनो, हा सगळा बेस तयार केल्यानंतर, मल्चिंग केल्यानंतर एक 9-10 तासाचं एक चांगलं इरिगेशन आपल्याला द्यायचं आहे। तुमच्याकडे पाणी कमी असेल तर तुम्ही टँकरद्वारे पाणी आणून एक चांगलं खोल इरिगेशन, 8-10 तासाचं इरिगेशन एक मात्र तुम्हाला देणं अत्यंत आवश्यक आहे। याचबरोबर मित्रांनो, दरवर्षीपेक्षा तुमच्याकडे खरंच पाणी कमी असेल तर तुम्ही दरवर्षी 40-45 बंच होत असाल तर ह्या वर्षी तुम्हाला 25 ते 30% लोड कमी करणं अत्यंत गरजेचं आहे। त्यासाठी तुम्हाला फक्त 30 घडावरती यावा लागणार आहे। जितके जास्त कॅनोपी, जितके जास्त बंच, तितकं जास्त पाण्याची गरज त्या वेलीला लागते कूलिंग करण्यासाठी। त्याचबरोबर पानाद्वारे जास्त प्रमाणात ट्रान्सपायरेशन, पर्ण उत्सर्जन पाण्याचं होत असतं। त्यासाठी कॅनोपी 30% कॅनोपी कमी करून घ्या। 30% काड्या तुमच्या आत्ता खाली आणा, 30% घड तुमचे कमी करा। घड आणि फांदी, काडी तुम्हाला खाली काढायची आहे 30 दिवसाच्या दरम्यान। तुम्ही जर सर्वच 40 ते 50 घड मी पोसल, काय होईल ते पाहू पुढे, असं जर केलं तर तुम्हाला एक घड देखील जिथं पाणी कमी असेल त्या ठिकाणी अडचणीत येऊ शकता, तिथं शेवटपर्यंत चांगली क्वालिटी होऊ शकत नाही। त्यापेक्षा तुम्ही 40-45 घड्याऐवजी जर 30 घड्यावरती जर तुमची बाग मेंटेन केली तर अतिशय चांगल्या गुणवत्तेचे द्राक्ष तुम्ही बाजारामध्ये विकू शकता मित्रांनो। याचबरोबर शेंडा हा लवकरात लवकर, घडाच्या पुढे आपण 14 पानं 15 पाने सांगतो, परंतु तुमच्याकडे पाणी कमी असेल तर फक्त घडाच्या पुढे 10 पानं ठेवून शेंडा तुमचा पिंच करणं अत्यंत आवश्यक आहे। याचबरोबर मित्रांनो, अशा ह्या दुष्काळी परिस्थितीमध्ये पाणी कमी असेल तर तुम्हाला फॉलियर ॲप्लिकेशनद्वारे खतांची गरज भागवावं लागणार आहे। यामध्ये तुम्ही 13-0-45चे स्प्रे, युरियाचे स्प्रे, 12-61चे स्प्रे, 0-0-50चे स्प्रे हे नक्की घेऊन तुमची NPKची आणि इतर कॉम्बियप, अल्गामिड्स, मायक्रोन्यूट्रंटची, विटॅमिन्स, एन्झाईमची गरज तुमची फॉलियर ॲप्लिकेशनद्वारे तुम्ही करू शकता। याचबरोबर मित्रांनो, आपण चांगलं पाणी असताना PGR, GA, शिप्यू, ब्राशनोज आणि इतर टॉनिक असतील, स्टिम्युलंट असतील, याचा अतिशय वारेमाप वापर करतो। 3-3, 4-4 वेळेस आपण ESHचे स्प्रे घेतो। परंतु तुमच्याकडे पाणी कमी असेल तर तुम्हाला 40 ते 50% PGR हे कमी करायचे। फक्त 2 स्प्रे किंवा 2 डिपिंग तुम्ही करू शकता। त्याच्या व्यतिरिक्त जास्तीचं PGR आपल्याला अजिबात वापरायचं नाही मित्रांनो। जास्त PGR दिल्यानंतर झाडाची तहान भूक वाढलेली असते आणि ते झाड एक्झॉस्ट होतं आणि ते जास्त खायला प्यायला मागतं। त्यामुळे झाडाला लिमिटमध्ये ठेवणं हे तुमच्या हातामध्ये आहे। त्यामुळे PGRचे डोस देखील जिथं पाणी कमी असेल तिथे तुम्ही कमी करायलाच हवे। याचबरोबर मित्रांनो, तुम्ही ॲक्रेलिक पॉलिमर ह्युमिड बेस 10 लिटर तुम्ही 1 ते 2 वेळेस तुम्ही ड्रिपद्वारे देऊ शकता। याचबरोबर तुम्ही पोटॅश, सिलिकॉन याचाही वापर करू शकता। अजून स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी आणि पानांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी कमी पानामध्ये वेलीचं चयापचय क्रिया, चांगलं प्रकाश संश्लेषण क्रिया आणि वेलीची अन्नाची गरज भागवण्यासाठी तुम्ही कॉम्बियप 150 ग्रॅम, रिलॅक्झिल 400 ग्रॅम अधिक अल्गामिड्स 400 ml एकत्र घेऊन त्याचे दर 10 ते 15 दिवसाला 3 ते 4 स्प्रे तुम्ही जर दिले तर नक्कीच तुमच्या वेलीवरचा जैविक अजैविक ताणतणाव कमी होईल, झाडाला रेजिस्टन्स तयार होईल। पोटॅशचे देखील तुम्हाला स्प्रे देणे गरजेचं आहे। रोगाविरुद्ध लढण्याची ताकद तयार होईल। स्ट्रेस मॅनेजमेंट, हीट, शॉर्टेज, पाण्याचा ताण याच्या विरुद्ध लढण्याची ताकद तुम्हाला अल्गामिड्स आणि रिलॅक्झिलमुळे नक्कीच येऊ शकते। याचे स्प्रे तुम्ही 2 ते 3 स्प्रे तुम्ही नक्की घ्या अशी विनंती करतो। आणि अशा पद्धतीनं तुम्ही जर तुमच्याकडे कमी पाणी असेल आणि तुम्ही हा सर्व 10 मुद्द्यांचा जर तुम्ही डोक्यामध्ये ठेवून ॲक्च्युअल फील्डमध्ये जर त्याचं इम्प्लिमेंटेशन केलं तर नक्कीच कमी पाण्यात देखील तुम्ही अतिशय उत्कृष्ट क्वालिटीचं, एक्सपोर्टेबल क्वालिटीचं उत्पन्न घेऊ शकता। त्यामुळे मित्रांनो, घाबरून जाऊ नका। पाणी कमी असेल तरी न घाबरता, न डगमगता आपल्याला ह्या अडचणीतून मात करायची आहे।
मित्रांनो, हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. हा व्हिडिओ इतर मित्रमंडळींना नक्की शेअर करा. याचबरोबर तुम्ही अद्यापही ग्रेपमास्टर ॲप डाउनलोड केलं नसेल तर नक्कीच आजच प्ले स्टोअरला जाऊन ग्रेपमास्टर ॲप डाउनलोड देखील करा. आणि विचारा तुम्ही सांगतो आम्ही ह्या विंडोमधून ग्रेपमास्टर 131 हा प्रोमो कोड तुम्ही टाका. तुम्हाला अतिशय आकर्षक, दसऱ्यानिमित्त अतिशय आकर्षक अशी सूट तुम्हाला नक्की आमची टीम देणार आहेत. तर तुम्ही त्वरा करा आणि आजच ग्रेपमास्टर ॲप डाउनलोड करून ग्रेपमास्टर 131 हा प्रोमो कोड आम्हाला नक्की पाठवा. धन्यवाद.